नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, आपण बँक निफ्टीचं वीकली ॲनालिसिस मागच्या वेळी जे केलं होतं ना, ते आपलं मी काय म्हणतोय, आपलं 100% बरोबर आलं. पण ह्याच्या मागं काय म्हणतोय, की मी एक आता जे थंबनेल टाकलंय ना आजचं, ते वीकली बँक निफ्टीचं ॲनालिसिस. त्यामध्ये मी असं म्हटलंय, की मागच्या वेळीचं आपलं जे वीकली ॲनालिसिस होतं ना, त्याचे 100% बरोबर आहे. त्यात काही वाद नाही. पण महत्त्वाचा पॉइंट, इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवा, की त्यामागं आहे ना रिस्क रिवॉर्ड असतो. म्हणजे समजा बरोबर जर असेल, 100% बरोबर असेल ना, तर त्यामागं काहीतरी रिस्क असते. काय म्हणते? रिस्क असते. जर मगा मार्केट मी काय म्हणलं होतं, की जर पहिली कंडिशन होती, जर मार्केट फ्लॅट किंवा गॅप अप, फ्लॅट मागच्या वेळेस सांगवलंय, मागच्या वीकमध्ये आपण काय बोललो ते सांगतोय. फ्लॅट किंवा गॅप अप मार्केट होत असेल, तर आपल्याला ह्या पूर्ण वीकमध्ये एक बिग कॅन्डल पाहायला मिळेल. हे आपलं ॲनालिसिस होतं मागच्या वीकचं. पण एक गोष्ट इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे जर हे फेल झालं असतं, तर आपला एस-सी हिट झाला असता. बघा काय म्हणतोय, जर हे फेल झालं असतं, कारण की मार्केट आहे. कारण की मार्केटच्या पुढे आपण चालू शकत नाही. जर हे जर फेल झालं असतं, तर आपला एस-सी हिट झाला असता. आपला जो ट्रेडिंग रूल आहे, जे आपला ट्रेडिंग कोर्स बिगिनरसाठी लॉन्च केला आहे ना, त्यामध्ये आपला पहिला आणि किंवा म्हणता येईल की त्यातला एक पॉइंट आहे, की जर आपला एस-एल हिट होत असेल, तर ॲक्सेप्ट करा आणि एक्झिट करून स्टॉप करा. ठीक आहे. आणि नंतर आता कालची जी व्हिडिओ आली होती, की 15 मिनिटाची टाईम फ्रेम, तर त्यामध्ये पण असं सांगितलंय, जर जेव्हा आपला सेटअप किंवा आपलं जर सिस्टम सांगते तुमचा एस-एल हिट होत असेल, तेव्हा ॲक्सेप्ट करणे आणि काय करायचं आहे, एक्झिट करायचं आहे. जर तुम्ही एस-एल ॲक्सेप्ट करत असाल, तर तुम्ही ह्या मार्केटमध्ये तुम्ही टिकू शकता. नाहीतर तुम्हाला ह्या मार्केटमध्ये कोणीही वाचू शकणार नाही. नाहीतर मग तुमचं चालू राहील अकाउंटमध्ये बॅलन्स भरणे, झिरो करणे, बॅलन्स भरणे, झिरो करणे, हे तुमचं चालूच राहील. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एस-एल हिट होत असेल, तर ॲक्सेप्ट करणे ही सगळ्यात मोठी म्हणजे मोठी माणसांची चूक होती, की एस-एल हिट झाला तरी ॲक्सेप्ट करत नाही. तर ही सगळ्यात मोठी चूक आहे. आणि ह्यामुळंच आपण ट्रेडर बनू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही हे ॲक्सेप्ट करणार नाही, तोपर्यंत तुम्ही ट्रेडर बनणार नाही. लॉस ॲक्सेप्ट करायला शिका. जेव्हा तुम्ही लॉस ॲक्सेप्ट कराल, तेव्हाच तुम्ही प्रॉफिट कमवाल. ठीक आहे. हे झालं एक पॉइंट सांगायचा महत्त्वाचा. आता बघा ह्या वीकला पण आपण ॲनालिसिस करणार, की येणार आहे आता मंडेला जो म्हणजे मंडेला कशी कॅन्डल तयार होईल किंवा काय असेल, त्याचं पण आपण ॲनालिसिस करणार आहोत. पण इम्पोर्टंट पॉइंट लक्षात ठेवा, की जर एस-एल हिट झाला, तर काय करायचं आहे, एक्झिट करायचं आहे. ठीक आहे. चला, तर त्यामध्ये बघा पहिला पॉइंट सांगतो, जर मार्केट फ्लॅट काय म्हणतोय, मार्केट फ्लॅट ओपन होत असेल, सिंपल आहे. मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल, तर आपल्याला ह्या वीकमध्ये एक पॉज कॅन्डल पाहायला मिळेल. काय म्हणतोय मी, एक पॉज कॅन्डल पाहायला मिळेल. जर मार्केट ह्याचं जे हे आहे ना, काय म्हणतात 2 डेज म्हणजे ह्या वीकचा हाय जर ब्रेक करत असेल, तर आपल्याला थोडीशी वर मूव्हमेंट होऊन परत नंतर एक वर मूव्हमेंट होईल आणि नंतर एक स्मॉलसं म्हणजे प्रॉफिट बुकिंग हे पाहायला मिळेल आणि एक पॉज पॉज कॅन्डल आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी कंडिशन आहे गॅप अप. काय म्हणतोय दुसरी कंडिशन आहे ते म्हणजे गॅप अप. बघा गॅप अपला कशी कॅन्डल होईल ते आपण आता हे महत्त्वाचा पॉईंट आहे. आता बघा मार्केटमध्ये जर गॅप अप झालं, काय म्हणतोय मी गॅप अप. हे आता फ्लॅटचं चेक केलं, पण गॅप अप ही महत्त्वाचा पॉईंट आहे. जर उद्या मंडेला जर ओपन होताना मार्केट समजा ओपन होताना कितीच्या वर सांगतोय बघा, 54,100 54,100 54,100च्या वर ओपन होत असेल. 54,100 मी इथे लिहितोय बघा. जर मार्केट मंडेला 54,100च्या वर गॅप अप ओपन होत असेल, तर आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये एक कॅन्डल अशी पाहायला मिळेल. एक पहिल्यांदा थोडंसं वर जाईल, नंतर प्रॉफिट बुकिंग. म्हणजे आपल्याला कॅन्डल कशी दिसेल दाखवतो तुम्हाला. ही कॅन्डल आपल्याला अशी पाहायला मिळेल. काय म्हणतोय मी, अशी कॅन्डल. मग ह्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, की आपल्याला सुरुवातीला एक बिग म्हणजे सुरुवातीला मूव्हमेंट पाहायला मिळेल, की डायरेक्शनल म्हणजे अप डायरेक्शनल. नंतर येणाऱ्या लास्ट 2 दिवशी प्रॉफिट बुकिंगसुद्धा पाहायला मिळेल. अशी ही कॅन्डल तयार होईल. आणि तिसरा पॉइंट म्हणजे जर मार्केटमध्ये जर गॅप डाऊन झालं, काय म्हणतोय मार्केटमध्ये गॅप डाऊन झालं, तर आपल्याला काय होईल ह्या वीकमध्ये ते पण पाहूया. बघा गॅपडाऊन जर झाला मार्केटमध्ये, गॅपडाऊन जर झाला, आपण गॅपडाऊन म्हणजे कुठं? एक आपण लेवल सांगूया, गॅपडाऊन जर झालं.
तर क्लोजिंग झाली आहे कुठं 53,800 53,800 53,793 ठीक आहे. 53,793ला क्लोजिंग झाले. जर मार्केट ह्याच्या खालीच ओपन होत असेल आणि रिस्पेक्टवरच्या हायला म्हणजे जो 54,000चा जो हाय आहे ना त्याला रिस्पेक्ट देत असेल तर आपल्याला डाऊन साईडला एक रेड कॅन्डल सुद्धा पाहायला मिळेल ह्या वीकमध्ये. काय म्हणतोय डाऊन साईडला एक रेड कॅन्डल सुद्धा पाहायला मिळेल जर वरच्या हायला रिस्पेक्ट देत असेल तर. पण त्यासाठी मार्केटनं गॅप डाऊन ओपन करणं गरजेचं आहे. गॅप डाऊन म्हणजे 53,800च्या खाली 53,800च्या खाली मार्केटनं उद्या गॅप डाऊन करणे गरजेचं आहे. ठीक आहे. ही झालं वीकली ॲनालिसिसमध्ये आपण. बघा वीकली ॲनालिसिसचे 3 पण सांगितलेत पॉईंट. फ्लॅट, जर गॅप अप ओपन झालं आणि गॅप डाऊन. ह्यामध्ये कोणती पण कंडिशन होऊ द्या. जर मार्केटमध्ये कोणती पण कंडिशन झाली तर तुम्ही त्या डायरेक्शनला जावा. पण तुमचा जर एस-एल हिट होत असेल तर ॲक्सेप्ट करा आणि वेट करा पुढच्या वीकचा. आपण हे वीकचं बोलतोय ना तर पुढच्या वीकचा वेट करा. जर तुम्ही डेली करत असाल तर आपण डेलीचं पण ॲनालिसिस आता करूया. ठीक आहे. आता काय करूया शिफ्ट आपण करताना ह्याला वीकचा आहे ना आता आपण जरा डेवर जाऊया म्हणजे मंडेला काय होईल. आता लेवलचा जर विचार केला लेवलचा आपण आता काय करूया लेवल जरा ड्रॉ करूया. काय वाटतं आपल्याला लेवल मार्केटच्या लेवलमध्ये काय वाटतं जरा ते पण चेक करूया. ठीक आहे. आता बघा इथं सध्याच्या कंडिशनमध्ये लेवल जर ड्रॉ करायला गेलं तर बघा मार्केट काय करत गेले वर जाताना सगळे जे सपोर्ट तयार करत गेले. बघितलं काय म्हणतो मी सपोर्ट तयार करत गेलेला आहे. त्यामुळं खाली जेव्हा मार्केट येईल तेव्हा काय असेल व्होलॅटाईल असेल. काय म्हणतोय जेव्हा मार्केट खाली येईल तेव्हा व्होलॅटॅलिटी पाहायला मिळेल आपल्याला. काय म्हणतोय व्होलॅटिलिटी पाहायला मिळेल. त्यामुळं ट्रेड करताना काय करायचं आहे जेव्हा मार्केट डाऊन साईडला येईल ना जर तुमची पोझिशन डाऊन साईडला असेल तर आपल्याला ट्रेलिंग यूज करायचं आहे. आता आपण काय करूया की 15 मिनिटमध्ये चार्ट आपण ओपन केला आहे. आपण कालच एक 15 मिनिट चार्टवर एक कोर्स व्हिडिओ लॉन्च केली आहे. ती खूप महत्त्वाची आहे कारण की त्यामध्ये आपल्याला काय होतं की समजतं की ट्रेडिंग करायची आहे कशी. कारण की त्यामध्ये जास्त व्होलॅटिलिटी नसते आणि आपल्याला ॲक्युरेट एंट्री आणि ॲक्युरेट टार्गेटसुद्धा मिळतं. फक्त महत्त्वाचा पॉईंट आहे की अजून सांगतोय महत्त्वाचा पॉईंट आहे की तो म्हणजे एस-एल ॲक्सेप्ट करायचा. जर एस-एल हिट होत असेल तर तुम्ही काय करणार एक्झिट करणार. चला पुन्हा काय करूया की लेवल ड्रॉ करूया. बघा इथे एक लेवल दाखवतो मी तुम्हाला आता. मार्केटमध्ये सध्याच्या कंडिशनला एक लेवल तयार झाली आहे ती म्हणजे ब्रेकआउट झालेली. कोणती ब्रेकआउट झालेली लेवल आहे ती आहे ती म्हणजे 53,330 एक लेवल दिसते तुम्हाला. जेव्हा मार्केट ह्याच्या खाली येईल ह्याच्या खाली मार्केट जेव्हा ट्रेड करेल तर आपल्याला तेव्हा कुठंतरी एक डाऊन साईड पाहायला मिळेल. नाहीतर ह्या झोनमध्ये आपल्याला मार्केट व्होलॅटाईल पाहायला मिळेल. काय म्हणतोय व्होलॅटाईल किंवा इथं काय होईल जेव्हा मार्केट खाली येईल तेव्हा कुठंतरी सपोर्ट घेऊन परत मार्केट वर गेलेलं पाहायला मिळेल. जसं की बघा हे झालेलं. ठीक आहे. समजलं हे झालेलं दिसतंय का जसं मार्केट खाली आलं की कुठंतरी सपोर्ट क्रिएट करेल आणि वर गेलेलं पाहायला मिळेल. चला हेच पॉईंट होते महत्त्वाचे आजचे. आता उद्याचं म्हणजे उद्या मार्केट कसं ओपन होते ते लक्षात ठेवा. कारण की त्यावरच आपल्याला वीकली ॲनालिसिस आपण केलं होतं. वीकली ॲनालिसिस करायचं कारण का? कारण की जो डेली ट्रेड करतो, काय म्हणतोय जो डेली ट्रेड करतो ना त्याला समजलं पाहिजे की मार्केट वीकलीमध्ये ओपन कसं होतंय. वीकली ओपन कसं होतंय त्यापासून आपण पूर्ण वीकचं प्लॅन करू शकतो. काय म्हणतोय पूर्ण वीकचं प्लॅन करू शकतो. पूर्ण वीकचं आपल्याकडे प्लॅन राहतं. ठीक आहे. तर लक्ष ठेवा की मंडेला मार्केट कसं ओपन होतंय त्यानुसार आपल्याला ट्रेड करायचं आहे. चला भेटूया उद्याच्याला. जर तुम्हाला काहीतरी आपल्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि सांगू शकता. प्लीज कमेंट. चला बाय. उद्या भेटूया.